रायगड, पनवेल, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पहा क्रांती सम्राट, आपल्या हक्काचं व्यासपीठ. पनवेल तालुक्यातील जासई बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी आपण करत असलेल्या सेवाभावी कार्यामुळे गावातीलच काही अपप्रवृत्तींची मंडळी आपल्याला नाहक त्रास देत असून याबाबतचे निवेदन त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तहसीलदार पनवेल व बेलपाडा ग्रामपंचायतीला पाठवले असून त्यांच्याप्रती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्यात. मधुकर कडू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मी बेलपाडा येथील श्री वल्डेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष असून ही संस्था रजिस्टर आहे. तसेच गावातील भैरीनाथ मंदिरातील देवस्थानच्या दर्शनासाठी पूर्वी पायवाटेनं धापा टाकत ग्रामस्थांनी डोंगर चढून जावं लागत होतं. मी स्वखर्चाने भैरीनाथ मंदिर येथे जाण्यासाठी पायऱ्या बांधून दिल्या, त्याचबरोबर येथे वृंदावन देखील बांधले. त्यामुळे येथील नागरिक मला धन्यवाद देत होते. मात्र मागील काही दिवसांपूर्वी देवस्थानाची स्थापना झालेल्या स्वयंघोषित कमिटीनं सदर पायऱ्या आणि वृंदावनाची तोडफोड केली आहे. याबाबत मी जाब विचारला असता मला दमदाटी करण्यात आली असल्याचं मधुकर कडू यांनी सांगितलंय. यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी नीलम मधुकर कडू यांनीही येथील काही ग्रामस्थ मंडळी आमच्या कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याचं सांगितलंय. नमस्कार पत्रकार बंधू, मी मधुकर सुदाम कडू, रायगड जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, तसेच वल्डेश्वर ट्रस्टचा पण मी अध्यक्ष आहे आणि रजिस्ट्रेशन ट्रस्ट आहे. तरी पण मला हे देवाच्या पायऱ्या आणि वृंदावन तोरल्याने मला इतकी तकलीफ झाली. मी पोलीस स्टेशनला पण गेलो. पोलिसही सांगितलं की तो आमचं काम नाही, ग्रामपंचायतचं आहे, पंचायत समिती आणि गट विभाग अधिकारी आणि तहसीलदार. तर मी असे अर्ज देऊन आधीपर्यंत मला त्याची काहीच नाही, त्याची फोडतोड तिथं चालूच ठेवलेली आहे. तर यांची पहिल्यापासून गुंडशाही चालू आहे जास्त. कारण हे खंडणीवाले आहेत सगळे. वेळोवेळ मी कुठलं चांगलं काम केलं का ते माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला आणून दादागिरीचं दमबाजी करतात. मी नसलो तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जातात. तर असल्या गुंडांपासून मला मोठा त्रास आहे आणि माझ्या जीवाला पण धोका आहे. कारण माझं दोन्ही मुलं लहान आहेत. एक पोरगा आहे 10 वर्षाचा आहे, काही 9 वर्षाचा. आणि मी पोरावलांचा न विचार करताना 20 वर्ष झाली त्या भैरवदेवाच्या पायऱ्या बांधून, मंडप बांधून आणि तुळशी वृंदावन आणि कमान. हे आता 20 वर्ष लोकांना सगळ्यांना आनंदात जायला रस्ता नव्हता, तर आनंदात जायचे लोक. तरी पण या लोकांनी काय केला, सर्व मोठमोठे लोकांकडनं देणगी वसूल करून आजपर्यंत आमच्या गावाने, आजूबाजूच्या गावाला कधी 1 रुपयाची देणगी दिली नसेल. पण आमच्या गावाची इज्जत घालवणारे हे सगळे 10 लोक आहेत ना, हे सगळे म्हणजे खंडणीवाले. प्रत्येक गावात कोण सर्व्हिसवाला असेल, कोण बिझनेसवाला असेल, त्याच्याकडनं लाखो रुपये वसुली करून हे तो देवळाला सुरुवात केली. आणि हे देवळाला जी सुरुवात केली, हे कमिटीला गावकीनी कमिटीने नेमलेली, हे गुंडगिरी कमिटी आहे पूर्णपणे. कारण गावाची जर गाव कमिटी जर असती तर महिला मंडळ सगळं प्रत्येक गोष्टीचा विचार घेऊन पुढचं कामं चालू ठेवली असती. त्याही असला काय गावाला यांना विश्वासन घेऊन कुठलीही मीटिंग नाही घेतली, काहीच नाही घेतली. यांचे स्वतःच्या हिमतीवर 10 लोकही चालवलेलं आहे. त्याही मला जेव्हा देवळाचं काम चालू केलं आणि काम अर्ध व्हायला आलं तेव्हा मला ते फोन केला का आम्ही पायऱ्या तोडणार आहोत. तर मी त्यांना हरकत घेतली. मी पायऱ्या बांधलेल्या आणि वृंदावन बांधल्या, सर्व मी काम केलेलं. तुम्ही माझ्या कामाला कुठला हात लावायचा नाही. मी माझ्या इथला वल्डेश्वर देवाच्या आता मायशिरत आली. मी मायशिरत झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मी रिपेअर करणार, कारण माझं काम स्वतःचं आहे म्हणजे मी करणारच ना. तर त्याच्यावर नाही दादागिरी गेली. तू बोलतो असं बोलणार कोण आहेस? नमस्कार, मी नीलम मधुकर कडू, वल्डेश्वर देवस्थान ट्रस्टची उपाध्यक्ष. आता मी जे म्हणजे हे केलेलं आहे ते असं की आम्हाला प्रत्येक वेळोवेळ आम्ही जेव्हा पण सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेळोवेळ आम्हाला गावकऱ्यांनी म्हणजे जे कमिटी सदस्य आहेत त्याही आम्हाला वेळोवेळ आम्हाला त्रास दिलेला आहे. पण आम्ही कधी त्यांना जुमानलेलं नाही. आम्ही आमचं काम पुढे करतच राहिलेलो आहे आणि आम्ही करू, जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत आम्ही करू. पण ज्या वेळेला आमच्या भैरीनाथाच्या देवळाला पायऱ्या नव्हत्या, म्हणजे जो डोंगर तो सरळच डोंगर होता, पायऱ्या नव्हत्या, त्यावेळेला आम्ही 2004ला आम्ही पायऱ्या बांधल्या. तेव्हा म्हणजे गावातली सगळी लोक खुश झाली की आपल्याला जेव्हा चढायला काहीच नव्हतं आणि आता यांनी आपल्यासाठी एवढं चांगलं केलेलं आहे.
पण आता काहीतरी यांच्या मनात काहीतरी असं टोचलं की ह्यांनी पायऱ्या बांधल्यात, मग काय झालं, मग आपण पण मंदिर बांधू. बांधा तुम्ही, आम्ही त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही हे मंदिर बांधा, तुम्ही पायऱ्या, तुम्ही आम्हाला ज्या वेळेलाच तुम्ही बोलले की तुम्ही पायऱ्या सुधारणा करणार होता, पण आमच्या जेव्हा आमचं वल्डेश्वर देवस्थानच्या तेव्हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम येणार होता, आम्ही दोन्ही पण कार्य करू शकत नाही ना एकदम. तेव्हा आम्ही सांगितलं ज्या वेळेला आमचा हा कार्यक्रम होईल तेव्हा आम्ही बघू. पण ज्या वेळेला आम्ही बघायला गेलो तिथं, तेव्हा आम्ही जे तुळशी वृंदावन बांधलेले ते पण तोडलेले आहे आणि पायऱ्या पण तेही तोडलेल्या आहेत आमचं हे करून. आणि उलट म्हणजे आम्हाला दमबाजी करतात. आमचं असं म्हणणं आहे की जे आम्हाला त्रास दिलेला आणि आम्ही जिथे जिथे आम्ही ते हे पाठवलेलं आहे, लेटर मागवले, तर आम्हाला तिथनं म्हणजे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही अमर उपोषण करू शकतो. आम्ही कुठे जाणार मग न्याय मागायला? आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे ना. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व परिवारासकट कडू परिवार आम्ही सर्व उपोषणाला बसू. लागल्यानंतर आपली भूमिका कसं असेल आणि पुढचं पाऊल काय कुठल्या पद्धतीने घ्यायचं? आता जे कसं आता सर्व म्हणजे फॉर्म भरायचे गडबड येतात आणि मी पण उमेदवार आहे आणि मी पण फॉर्म भरायचे येत आहे, पण आता कसे आचारसंहिता लागल्यामुळं आम्ही उपोषण करणार नाही. पण याचा विलक्षणचा ज्या वेळेला निकाल, आता हे विलक्षणचं पूर्णपणे मतदान मोजणी झाली, आचारसंहिता संपली का त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आम्ही कधी अमर उपोषण करायची आमची तयारी आहे.